की अर्थमंत्र्यांनी विभागनिहाय आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही घोषणा करताना नाही पाहिल्या। मोगम असा हा बजेट पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण पाहतोय। इथं बांधकाम विभागाला किती देणार, एज्युकेशनला किती देणार, कुठल्याही पद्धतीचं कृषी विभागाला काय देणार, इरिगेशनला काय देणार, या बजेटमध्ये आपल्याला कुठल्याही विभागनिहाय अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला नाही। आम्ही हे पुस्तक पाहिले, त्या पुस्तकामध्ये पण नाही। यांनी सांगितले की उच्चस्तरीय आम्ही एक टीम बनवू, तिचा सुसूत्रीकरण आणणं, योजना राबवणं। जसं आता उद्धवजींनी सांगितलं त्याप्रमाणे आतापर्यंत या सरकारने केलेल्या घोषणेची किती अंमलबजावणी झाली त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी। हे सरकार राज्याच्या जनतेची दिशाभूल महाराष्ट्राच्या या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरामध्ये करताना यांना थोडीशी तरी आहे की नाही असा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे। आणि म्हणून या सरकारने हे सुसूत्रीकरणाचं म्हणजे काय, यांच्या सरकारमधलं सुसूत्रीकरण की भ्रष्टाचारामध्ये राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट ज्या पद्धतीने या लोकांनी माजवलेली आहे त्याच्याबद्दलचं सुसूत्रीकरण, याचं स्पष्टीकरण यांना द्यावं लागेल। असा बोगस आणि पोकळ अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून आजच्या या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे असं आमचं मत आहे। आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून अशा या फेकू आणि जुमलेबाज अर्थसंकल्पाचा आम्ही विरोध करतोय। मी तुम्हाला सांगितलं ना की आम्ही 8,500 रुपये महिलांना देण्याचं आम्ही जाहीर केलं होतं, आमच्या गॅरंटीमध्ये होते। त्याच्यातले 1,500 हे देतात। आम्ही युवकांना म्हणालो, जसं उद्धवजी म्हणाले त्या आम्ही त्यांना पण देत होतो, पण याच्यामध्ये फक्त 1,500 रुपये देतात आहेत, म्हणजे 7,000 रुपयाचं कमिशन। हे कमिशन घोर सरकार आहे। म्हणजे यांना आमची नक्कल करायलाही गेलेत पण हे ओरिजिनल नक्कल नाही करू शकले। आम्ही देण्यासाठी निघालो होतो, हे घेणारे लोक आहेत। त्यामुळे यांना यांचं वास्तविक चित्र या सरकारचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। शेतकऱ्यांच्या